नमस्कार मंडळी। ईस्ट असोवा वेस्ट, नॉर्थ असोवा साउथ, सब जगह छाएगा आपका ओंकार राउत। एवढं करशील? शहर असोवा गल्ली, शहर असोवा गल्ली, वर असोवा खाल्ली, तुमच्या सगळ्यांच्या मनावर राज्य करायला आली आहे ही शिवाली। काही जोडशील तू? वर असोवा खाल्ली, मग काही बोल। बेवडा असोवा टल्ली, लोक असोवा किल्ली, लाकूड असोवा फल्ली, काही कर ना, काही कर। मी काही बोले, मला नको शिकवस, बोल। तुझं वाक्य आहे। तर आपण सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, आज सुद्धा लव अँड लावणी या नाटकाची टीम आपल्यासोबत सहभागी आहे, तर त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। तर मंडळी, शंकरी आणि शितलीच्या लव्ह स्टोरीची गंमत आज आपल्याला पुन्हा बघायला मिळणार आहे। हो, आणि आजच्या भागात पहिल्यांदा सहभागी होतोय कराडच्या अस्सल विनोदाचं पाणी सागर यादव। अरे बाप रे बाप, ऐका ना, ते अवघडवाडीचा रस्ता इकडनंच आहे का? नाही, त्याचं काय माहितीये का, या अंगाला सरळ वर गेलं का की वरच्या अंगाला दाबवलं चालू जायचं, तिथं चिचच झाड आहे, त्या चिचच झाडाला वरंगळीला जायचं, मग तिथे खालच्या अंगाला गेलं का की मागच्या अंगाला वळायचं, समोरच अवघड वाढील। एवढं सिंपल आहे। अवघडच आहे हो हे अवघडवाडीचं सगळं। हे काम करा, तुम्ही निरा द्या तोपर्यंत, मी मॅप चालतोय का बघतो। मला ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाही। हुर्रा 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 हुर्रा, सांग की तिला थोबाड फोडी नाक तोडे खाली हुर करते। ऐकू शिकले मला, ऐक आपण ना तिकडे जाणार होतो का नाही, इकडे कुठं आले मला सांगतो। तू कोण आहेस माझी वाट अडवणारा? तुझा माझा काय संबंध आहे? आपली लवशिप आहे। कुठली लवशिप? कुठली लवशिप? तुटली लवशिप? काय संबंध आहे आपला? निघ निघ। शिकलं काय बोलते तू? जे ऐकलं ते बोलतेय। आईशी बोलणार होतास, बोललायस होय? सांगणार होतास आपल्या लग्नाबद्दल, बोललायस होय तिच्याशी? नाही ना वा, मुंड घालू नको नंदीबाला। नाही बोलणार ग, नाही बोलणार। पेद्रा 1 नंबरचं कसं पचका केलाय तुझा बाप पेद्रा। बापाला बोलू नको। मला कशाला बोलली का पेद्रा? नाव सांगेन तुझं। सांग पण मला, हिला सांग की ग। बोलतोय गो, तिला काय बी बोलत नाही, सांगून ठेवते आधीच। तुला नाही म्हणत आहे काय? ऐक, मी बोलणार होतो आईशी, पण मग काल आईचं पोट जरा गडबड होतं, ती म्हणली मूड ऑफ आहे तिचा। एक कारण दे, पोट खराब होतं का मूड खराब होता, एक कारण दे। 10 कारण सांगू नको, आणि तू आईचं सांगू नकोस मला। 10 महिन्यां 12 महिन्याचं पोट खराब असतंय, बका बका बुकलीवर खात असती, नुसती चरा चरा चरत असती, मला सांगू नको। तू नाही बोलू शकत रे, तू तुझ्या आईशी शेपूट टाक्या आहेस। शेपूट घाल्या म्हण, घाल्या शेपूट घाल्या। तुला का नाही तोडवीन मी? मी ऐकून घेणोय तुझं। मला नाही बोलायचं तुझ्याशी। हो, काय चाललंय? काय कोण आहेत? कोण? भुसारी हा, किराणा मालकाच आहे। अच्छा अच्छा। आणि त्या 2 जणी या अशाच आहेत, म्हणजे गावात नुसते असे फिरत असतात। पण त्यांचं कोणाचं काही आहे काय? ते आपल्याला काय माहिती, आपण फक्त ही नीरा आणि मी, मला काहीच माहिती नाही बाबा। ठीक आहे, हरकत नाही, चांगली होती नीरा। मला काय बोलू दे लावलंय? बोलतोयस का तू आईशी? बोलणार आहेस का तू तुझ्या आई संगत? नाही बोलणार? आई घाबरेस? एक नंबरचा आई घाबरेस। बोलणार आहे? नाही बोलू शकत तू, नाही बोलणार, कधीच बोलणार नाही तू। मी बोलणार। रडवतोय सारखं सारखं, तिला लाज नाही वाटतोय तुला? बोलणार आहे आईशी। कसं कर मालक? वहीजी मालक, वहीजी मालक, ही गाडी तुमची आहे जी? हो, माझी आहे, निघतोय, पण घाबरू नका। मग अहो पण येते तुमच्या सोबत। आत कुठे बसलात? मला घेऊन निघा की। अरे कुठे घेऊन निघू? ऐक शितले काय करते? आत कशाला बसली? कशाला बसली? मी चालली त्यांच्या सोबत। नाही। ऐका ना जी, तुमचं नाव काय आहे जी? गिरीधर। ठीक आहे, पण तुम्ही आत का बसले? चला ना, निघा ना। ओ काढा। नाही, मी चालले तुमच्या सोबत।
मला तुझ्याशी बोलायचं नाही शितले, निघ पळ तिकडं शितले, नाही. मी येते तुमच्या सोबत चला अहो कुठे येताय तुम्ही माझ्यासोबत? हे बाबा कर ना काहीतरी. ती तुमच्यावर पळून चालली आहे. तुम्हाला काय गोंधळ घालायचं नाही तिकडे बाबळीच्या झाडाखाली जावा आणि तिकडे गोंधळ घाला बरं. इथं या गाडीच्या आडूच्या माझं दुकान दिसेना, माझं धंदा होईना, तुम्ही निघा बरं इथनं. ए बाई जा करा. थांबकीला का सागऱ्या, तुला कळतंय का इथं काय चाललंय? ती कुणावर चालली कळतंय का तुला? थांबकी जरा, भावाचं काय आहे का नाही? शितले, तुला शपथ आहे माझी. थुतार तोंड्या शक्ती काय देतोय? फोन लाव की आईला. फोन लाव. लाव फोन. नाही तर जाईल हाती मग. चला जी नाही. अरे थुतर तोंड्या लाव ना, काय तो फोन कोणाला लावायचा आहे तो? पटकन लाव ना. मस्त मस्त काय निघा माझ्या गाडीतनं प्लीज. नाही आत्ता लाव होय फोन. आता म्हणजे उद्या तुम्ही निघायचं अगं तू नाही. अरे तू फोन लाव ना बाबा, आत्ताच गाडीत बसली आहे ना ती माझ्या. उद्या लावशील फोन. लवकर लाव. नाही लावणार फोन. नाही लावतोय. मला पाहुणं पण तू तर तोंड्या बोलले. उतरा तुला. स्पीकर टाकायला सांग. स्पीकर टाक. आय हॅलो आय. हॅलो हा. हा शंकरा, बरं झालं. अरे फोन केला, मीच करणार होते तुला फोन. ऐक की. अरे तू ऐक माझं. ते अरुण कदम आलेत, त्यांना हळकुंड हवं होतं. हॅलो, हा बोल की. हळकुंड हवंय त्यांना. अरे कुठं ठेवलंयस? गावानं झालंय. दुकानात डाव्या हाताला का नाही खाली हा? एक गव्हाची घोण असेल बघ. गव्हाची आहे का नाही? भगव्या रंगाची आहे बघ. हाय. हा त्याच्यावर पांढरी पिशवी आहे, पांढरी पिशवी आहे. त्याच्यावर अजून एक पांढरी पिशवी आहे. आता दोन पांढऱ्या पिशव्या झाले. लाल स्टॅम्प आहे बघ त्याच्या. लाल स्टॅम्प. हाय, लाल स्टॅम्प आहे. हा त्याच्या आतमध्ये आहे हळकुंड. हा का? एवढे दडून ठेवतेस वे विकायची गोष्ट? नाही दडवून नव्हतं ठेवलं, काढणार होतो आज. बरं चालतंय. हा. लवकर या. येतो तासाभरात. लवकर ये, तासाभरात कुठं चल ठेवते. ऐक की, भाकरी थापून ठेव बरं का. चल. काय काय केलंस? ती कदम आले. चला निघा. तू एक मिनिट थांब. तुझ्या आईशी तुला बोलायचं नाही ना लग्नाविषयी? तर नाही बोलायचं. आता मी ह्यांच्यासोबत नुसते पळून नाही चालले, मी ह्यांच्यासोबत लगीन करून पळून जाणार आहे. आता इथं काय लग्नाचा मांडव टाकून देऊ का? आल्या का इथनं 50 गाड्या मागास बसून गेल्या, एक गाडी थांबवण्यात झाली. ही गाडी आडवी लावली. गिराईक जर नाही आलं तर काय निरेची ताडी करून पाजू का लोकांनी? निघा तुम्ही इथनं. बरं निघा. धीरधरजी, चला आपण जाऊ. धीरधरजी. अरे धीरधरजी नाही, गिरधर नाव आहे माझं एकतर. अहो मी नाही ओळखतो यांना. मी कसं? ओळखीची गरज नाहीच आहे. अरे का नाही? पहिल्या रात्री ओळख होऊन जाईल चांगली. मला जाऊ दे ना ताई. तुला चांगली अद्दल घडली पाहिजे. तू तुझ्या आई संगत माझ्याविषयी बोलत नाहीस. आता आहे का नाही, मी धारधारजी त्यांना काहीतरी झालं. त्यांना काहीतरी झालं. काय नाही होत आहे. कळाली माझ्या छातीत. काय त्याला? तर मेल्याने गावाला सुतक लागणार नाही आहे. शितले मरदे येऊ दे. कळंबी पण बघती कसा मरतोय तो. सागऱ्या, गावाला सुतक नाही लागणार र, पण कुणाच्या तरी मनाला तर लागल ना र. किती घाणेरडं बोलतोय. किती घाणेरडं. बघितलं नाटके करताय काय? मी नाही पागळत आहे आणि आता मी नाही येणार तुझ्या संगत. मला तुझ्यासोबत लगीन बी नाही करायचंय. मी हे झारझार जे आहेत ना, गिरधरजी, ते जे काही बी असेल तुमचं नाव असेल, तुमच्या सोबत लग्न करणार आहे. आपण दोघं चांगला संसार करू आणि जेव्हा आमच्या दोघांचं बाळ यांच्या मांडीवर बसून इथं हॉर्न वाजल का नाही, प्या 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 करून आणि म्हणाल, अरे शंकरा मामा जरा बाजूला होतो का, थोडी चॉकलेट देतो का, थोडी पेप्सी देतो का, असं जेव्हा म्हणेन ना, तवा तुझा जळफळाट होईल आणि तवा तुझ्या ध्यानात येईल की मला किती त्रास झाला होता म्हणून. अरे स्वप्नरंजन कमिटी थांबवा ना तुमची. काय बोलताय तुम्ही? मी का तुमच्याशी लग्न करीन मला कळत नाहीये ताई. मी ताई म्हणू नका. ऐक शितले माझं ऐक. शितले माझं लय प्रेम आहे तुझ्या. त्यांचं प्रेम आहे. शांतू की. अहोजी हा माझी छेडछाड करतोय जी. एक बरं पुरुष मला हात लावतोय. तुम्ही बोला की काहीतरी. अहो मी परपुरुष आहे, तुम्ही मला हात लावताय. तो ओळखीचा आहे तुमच्या. तुमच्या होणाऱ्या बायकोला छेडतोय. हा नाही हॅलो दाजी. हा
तुम्ही ते होतो तिथं बाबळ आहे त्या बाबळीच्या खाली जाऊन लगीन करा ना तिथं दाजी मेवना पाहुणा काय ठरवायचं ते ठरवा तिथनं ए बाबा पाहुणं काडी काढा बरं इथनं निघा तुम्ही अहो ही बस सांग, तुला कळतंय करल्या का कळतंय तुला थोडं तरी अरे तुला वाटत नाही करल्या का तुला कुणीतरी चुलता म्हणाव थांब की जरा माझं काय चाललंय अरे. कुणावर चालली कळ ना तुला ए पिचके आहे बाबा या दोघी बसल्या आता काढ ना दोघांना रे. शितले बाहेर ये नाही येणार शितले बाहेर ये शितली बाहेर नाही येणार हायो. अरे जाईल ना. नाही येणार बाहेर शितली नाही. थोडं असून नाही येणार नाही अशी नाही ऐकणार तू तुला गावाच्या बाहेर जायचं आहे ना माझ्या मैतावनं गाडी अरे मध्ये बसला अरे झोपला इकडे. माझ्या मैतावनं गाडी दाजी हाना गाडी हाना अरे काय हाणा काय हाणा टूथपेस्ट सारखं पिचकल ना तवा कळल त्याला हाना अरे तू बाई आहेस का कोण आहेस तू त्या माझ्या नको मैतावनं गं गाडी मारूस तू. दाजी आवड अरे, त्या गावात माझी पिरे आणि माझी बॉडी अरे नाही 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 नाही. अरे नाही आहे चालू गाडी काय पॉम पॉम करतेस तू गाडी काय बटन येते दाबावं लागतं तो हे उठ ना बाबा अरे उठ ना ओय ओय शंकर्या परत झोप आली तर घरला जाऊन झोप चल घरला जाऊया ये झोपतोय इथे रस्त्यामध्ये तुम्ही दोघं लवर खिनाड आहे का रे काय रे झोपायला बसलो इथं जीव देतोय आम्या जीव दे तू हे बघ की नाही. हे मुंबईचा पाहुणा आहे नमस्कार हे बघ, शितलीला शिवलीला मुंबईला घेऊन जातात शिवली ओय शिवले ओय शिवले पम्या. बाहेर ये आधी बाहेर ये आधी 10 मिनिटं फोन नाही उचलला मला सोडून चालले होय पम्या काय शितलीला मी काढकी बाहेर शितली ओय शितले ह्या दोघी ह्याच्या बरोबर ओय मुंबईचा पाहुण्या बाजूलो तू बाजूलो शितले आधी बाहेर ये. शितले आधी बाहेर ये ओय, इतकी तू बाहेर ये बाहेर ये बाहेर ये काय? इकडे ओय आमच्या गावातल्या पुरीनं तू नेतोय सोय आमच्या गावातल्या पुरीनं पळवून येतोय सोय तुझ्या तर आता आमच्या गावातल्या पुरीनं पळवून येतो तुझ्या बाबा आमच्या गावातल्या पुरी काय असं रस्त्यावर पडल्या तू अरे तसं- If you just bad, Rocky! तुझा सेट दिला ना तुझा तुझा तिकडे तिकडे बस पम्या मध्ये बोल नको पम्या थांब की पम्या शांतू की वाईस त्यांना कशाला मारतोय त्यानं काय केलंय आपल्या गावाच्या पूर्ण पळवून नेतो म्हणून मारतोय तूच बोललास ना वय तो नाही नेताय पळवून ते मुंबईचं पाहुणा आहे ह्या दोघी चालल्यात पळून त्याच्यावर तसं पण नाही या दोघी सॉरी काय चाललेत ती म्हणती माझ्या आईला आत्ताच्या आत्ता फोन लावून सांगायचं माझं तिच्यावर प्रेम आहे लाव की फोन नाही लावत लाव की नाही लावत नाही लावत केद्र मी थांब मारू नको मला लावायचा फोन पण तुला माहित आहे मला हिंमत नाही होत मला भ्या वाटतं मी आईला लय घाबरतो रे तुला काय वाटतं का शितले लावूस मला काय आईला फोन नसेल करायचा तिला सांगायचं नसेल माझं तुझ्यावर प्रेम आहे काय सांगायचं तुला थांबणार होतो दिवाळी पातूर सगळं सांगणार होतो काय सांगत नाहीस असं माझ्यासमोर कुठल्या तरी परक्या पुरुषाचा हात धरून जाशील मला लय भारी वाटेल होय जाईन तेव्हा कळेल तुला त्या जिपरीचा फोन येतो मला बी तरस होतो मला बी झाला की असतानाच तुला बघायचंय किती प्रेम करतो मी आईला सांगेन का नाही हे बघ सांगत तुम्हाला लावतो फोन मी आईला नाटक तुला तेच पाहिजे का नाही हे बघ आईला फोन लावलाय नाही लावणार वाटतं गिनाडे हे बघ हे बघ लावलाय, हे बघ काय तिच्या अंगावर जायचं नाही स्पीकर टाकायला सांग थांब 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 आय हॅलो आय आय हॅलो शंकर्या आय आय हॅलो आय थांब आज माझं ऐक नाही मुत होत आहे अरे बोलणार रे लवकर लय मार खाल्ला रे मी आय माझं शितलीव प्रेम आहे शितलीचं माझ्यावर प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकाशी लगीन करणार आहे मला माहित आहे तुला ती पसंत नाही पण आपल्या घरची सून शितलीच होईल हा चालतंय ठीक आहे हा ठीक आहे शंकर्या फोन आलाय फोन शंकर्या आयचा फोन आहे आयचा फोन आहे
हॅलो शंकर्या तयारी लागली होय. हॅलो हॅलो बोल की ग. आवाज येतो हॅलो हा येतोय आवाज. खर 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 आवाज येत हा काय म्हणत होतास तू हॅलो 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 काय म्हणत होतास काय म्हणत होता म्हणजे मग चालतंय कशाला म्हणली. नाही ती संगी मावशी आली होती ना ती म्हणत होती प्रियाचे पप्पा येणार आहेत उद्या तुझ्या आणि प्रियाच्या लग्नाची बोलणी करायला तर मी म्हणला चालतंय ठीक आहे तिने मला विचारलं की तुमच्या पोराचं बाहेर कुठं आहे का मी म्हटला माझा पोरगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही कुणाला घेऊन आला ना त्याची पण तंगडी मोडीन आणि तिची पण तंगडी मोडीन असं सांगितलंय. शंकर्या तू काय म्हणत हॅलो हॅलो माझं लय प्रेम आहे तुझ्या. पुळचट पिचक्या माझं आयुष्य सुनाय तुझ्याशी. नाही बोलायचं मला. मला पाहुणं स्टार्टर हा निघा हिच ही असं जोरदार टाळ्या. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. आपण विचारूया हास्य रसिकांना. सोनाली. सगळ्यात आधी सागर तुझं स्वागत. खूप शुभेच्छा तुला. शिवाली किती तू काड्या लावत होती सगळं. थांब होऊ दे त्यांचं पुढे काहीतरी. स्किट नाही होणार ना मग. नमा तू ना दुसऱ्यांदा आई फोनवर बोलली ना की मी ते वेगळंच सांगत होते त्यांना आणि तू काय म्हणत होतास त्याच्यानंतर तुझ्या रिॲक्शन्स दिल्यास त्या अद्वितीय होत्या. वा वा. अद्वितीय. प्रथमेश मस्त. ओमकार तू मला असं वाटलं की तू मुंबईचा आहेस आणि तू कुठल्या तरी कामाला अवघडवाडी शोधायला चाललेला आहेस. खूपच कन्व्हिन्सिंग. सगळ्यात पृथ्वीक मला तुझं कौतुक वाटतंय. कुशीवर आत्महत्या करायला झोपला होतास. कुणाचंच धाडस नसतं झालं गाडी पुढे काढायचं. फारच छान फारच छान. थँक्यू. मंडळी एका घरात येणार आहे नवा जावई. बघूया त्याचं स्वागत कसं होतंय ते. आणि ही धमाल दाखवायला येत आहेत आपल्या हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर. काय घाबरतोयस तू. हॅलो एव्हरीवन आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. बस झालं. काय काय घरात नाही येणार आहेस. किती घाबरतोयस. प्रेम करताना घाबरला होतास एवढा मग आता का घाबरतोयस. अगं ते बरोबर आहे पण ऐक ना तू बोल ना तुझ्या बाबांसोबत यार. मी काय बोलू तू बोल ना लग्नाचं पप्पांसोबत आणि ते हो म्हणतील. अगं मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. पप्पासोबत कुठे लग्न करू मी. अरे पप्पांनाच परमिशन विचार लग्नाची. पप्पा हो म्हणतील. पप्पा अगं ऐक ना पण प्रिया तू बोल ना ते मारते. पप्पा हो म्हणाले ना की आपण उद्याच लग्न करू. हो आणि परवा हनीमून करू. ओ ग माझा लोना मासा. सॉरी मोनालिसा. कुठला लाज नाही. दोनदा लाजले कानाखाली. ऐक ना प्रिया ऐक ना मला भीती वाटते का तुझे बाबा मला मारतील ना त्याची भीती वाटते मला. नाही मारणार पप्पा. प्रिया ऐक ना. हे बघ झोपले. झोपू दे. झोपू का बस. पप्पा आपल्याकडे कोण आलाय पप्पा. पप्पा उठा पप्पा पाहुणे आलेत. आलं काय पाहुणे आलं काय. बघू चष्मा. काका पप्पा हा माझा मित्र गौरव. पप्पा गौरव. गौरव तू. बोल हा काका. मुद्दाचं बोल काय ना घाबरून बोल तू काका बोल. माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. काका सोड. चिडू नका काका. चिडू नका ना. एक मिनिट. माझं काय बोललास तू. माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. नक्की. हो बाबा. नंतर मग हे ना नक्की. हो बाबा. लग्न करतो नक्की. हो बाबा मी करतो लग्न प्रिया बरोबर. हा लग्न करायला. हा लग्न करायला बाबा. मुलीला चांगला पती मिळाला देवा. मी आता मरायला मोकळा. काय लगेच पडा पप्पा.
एवढ्या आनंदात लगेच कुठे जात आहे? अजून आपल्याला 12 मिनिटं काढायची आहे. पोरीला चांगला पती मिळाला. पोरांना बोलवतो पोरांना. ए श्रमेश मारणार. ए विराज ए दत्तू चौथा कोण आहे? निखिल. अरे या रे या अरे भाऊजी आले भाऊजी. भाऊजी 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 भाऊजी. कोण आहे नाही लोक? हे काय नाग्यांनो? हे काय फुसफुस भाऊजी? हे काय? अरे आम्ही असे खूप एक्साइटेड झालो की आम्ही नाग डान्स करतो. हो काय? बापरे, हे नाग्या लोक डान्स केलाय, नाग डान्स केलाय. हे माझे 4 मेवणे. पण सासरा एकच आहे. आता सासरा एकच असणार ना. एक सासरे आणि 4 मेवणे. आम्ही भाऊच्या जात, आमची प्रिया बहीण प्रिया. काय परत एक सांगा काय घेतलं ते? आम्ही भाऊच्या जात, आमची प्रिया बहीण प्रिया. आमची प्रिया बहीण कुठं मॅच होते का हे? आम्ही भाऊ 4 आम्ही चौघे हुशार हे मॅच होतंय. उगाच आपलं काय बोलताय यार? असू दे ना. 4 मेवणे. आता तुमच्या दिदीचं लग्न होणार. मग दिदी ना घरी घेऊन जाणार आणि मग दिदीचा संसार होणार. तुमची दिदी सासरी जाणार. थांबा रे. अरे ऐका ना. अरे आमची दिदी निघून जाणार. पण अरे कोण आहे? हा कोण आहे? भाऊ झाला पण 4 काना खाली मारला मला भाऊ पण. ऐका ना. ओ बाबा कोण आहेत बाबा? हा ऐक ना गौऱ्या, काय सगळं छान आहे ना, पण फक्त एक अडचण आहे. काय ग? नाही प्रे तो अडचण माझा प्रॉब्लेम. जावे बापूला नाही. 1 मिनिट मला सांगा. आता मी तुमचं जावई होणार आहे ना. मला सांगा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम मी नाही म्हटलं ना. बरं सांग. जाऊ दे. बाबांच्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय गौऱ्या. बाबांच्या दोन्ही वाट्या. अरे पोराला थांबा. अरे एवढं बाळा एवढं करू नये बाळा. सकाळी उठायचं आपल्याला झोपेत. एवढं करू नये. जावे बापू आता लग्न करायचं म्हटल्यावर मला गुडघे तर नीट असले पाहिजे. आयुष्यभर एवढा गुडघ्यांचा वापर केला. आता दुखतायत. 4थ्या माळ्यावर घर हो. लिफ्ट नाही. चढ उतार केवढं करावं लागलं. पण आता लग्न म्हटल्यावर करावं लागणार. म्हणजे कसं माहित आहे मला ना हे गुडघ्यांना असं हे एवढं चालायला जमतो. पण लग्नात कसं मला असं सुद्धा हे होत नाही. थोडं जमतो होत नाही. जावई बापू म्हणजे लग्नात काय सगळे सर्व असं पण चालायचं म्हटलं तर जमणार नाही. मी पोरीला उचलणार, तिला टिक्का लावणार, तिला कन्यादान करणार. गुडघ्यांचा तर वापर झाला पाहिजे. गुडघ्या नाही गुडघ्या ऐकत नाही. आपण करूया तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन. तरी किती खर्च आहे अंदाजे? तुम्ही करा. मी करतो ना. पण तुम्ही नका करू. अरे मी करतो ना. मी तुमचं जावई आहे ना. पप्पा सांगा. डॉक्टरांनी 6 लाख रुपये सांगितले. करशील ना? नाही प्रिया जावे बापूला नाही सांगायचं. हा खर्च माझा आपण करायचा. नाही मी आहे ना. तुमची मुलगी अजून जिवंत आहे ना पप्पा. हे बघ माझे सेव्हिंग्स आहेत. हा त्याच्यावरती जे थोडेसे पैसे लागतील ना गौऱ्या तेवढे फक्त देशील. तुझी किती सेव्हिंग आहे प्रिया? 13,500. एवढं तुम्ही नका टेन्शन घेऊ. ह्याची सेव्हिंग असली तरी माझी सेव्हिंग आहे. जरा काय लागलं तर तुम्ही द्या. तुमची किती आहे? 417 रुपये. वरचं काय थोडंफार लागलं. थोडेसे फक्त गौऱ्या. 5,86,000 हे थोडेसे पैसे म्हणून ते मला भरायचे आहेत. तुमची सेव्हिंग 14,000 पण होत नाही हो. आता हे ऑपरेशन मला करायचं आहे. हे जे 4 संटे घरामध्ये बसवलेत हा ह्यांची एफडी असेल ना. ह्यांच्या काही सेव्हिंग असेल की नाही? त्यांची करिअरच होत नाही तो. ह्यांची करिअर होत नाहीत का?
कारण त्यांना घराबाहेर पडता येत नाही ना. का का अरे, प्रिया ए प्रिया एक मिनिट इकडे ना. ए प्रिया गेले का अगं, प्रिया बा? थांब, काय झालं? गेले का बा? गेले पप्पा. एक मिनिट प्रिया प्रिया या प्रिया, पोलिसांचा वाढत चाललाय. दर 2-2 तासाने राऊंड अपला येतात. आपण यांच्या चौघांची ना लपायची जागा बदलली पाहिजे. आता तुझं लग्न होणार आहे ना, तुमच्या घरी लपूया. जाऊ बापूया. माझ्या घरी लपूया. एक मिनिट, काय चाललंय हे? पोलिसांचा सायरन वाजला, हे लोक लपले, काय कारण आहे? काय कारण काय नाही. हे फरार आहेत ना. काय केलं यांनी? फरार आहे ते. आता काय करायची गरज आहे का? फक्त करिअर करत होते, पोलिसांच्या मागे लागले. आता हा रमेश, त्याला बनायचंय शास्त्रज्ञ. काय सांगताय? शास्त्रज्ञ बनायचंय, पोलीस मागे लागले. सांगतो मी. शास्त्रज्ञ बनायचं तुला? काय सांगतोस? हो भाऊजी, मला ना शास्त्रज्ञ बनायचंय. मला ना लहानपणापासून अशा ना मशीन खोलून बघायला आवडतात. आता सध्या ना मला मोबाईल खोलून बघायचा होता हो, पण पप्पा आणि ताई मला मोबाईलच देईना. मग मला राग, बाईक काढली आणि घोडबंदरला गेलो आणि रिक्षात बघितलं तर MHJ मधली एक हिरोईन मोबाईलवर खेळत होती. म्हटलं तशी ती काय करत नाही म्हणून मोबाईल हिसकावला. घरी आलो, मोबाईल उघडला, तेव्हा कुठे माझं मन शांत झालं. आता मला सांगा, याच्यात माझी काही चूक आहे का? पोलीस माझ्या मागे लागलेत, शास्त्रज्ञांचं कौतुकच नाहीये. ए नाग्या, अरे तू त्या हिरोईनचा मोबाईल चोरलास. अबे हा चोर आहे. नाही अच्छा, तुला मोबाईल खोलून बघायचाच होता, तुला एवढी आवड आहे तर स्वतःच्या पैशाने घ्यायचा ना विकत. अबे हा चोर आहे. म्हणून पोलिसाच्या मागे आहे. चोर नाही. मग उद्या तुम्ही माझ्या निखिलला पण चोर म्हणाल. मी तर कशाला चोर म्हणू? हा चोर आहे. नाही भाऊजी, मी स्पोर्ट्समन आहे. कोण आहे? स्पोर्ट्समन. हा स्पोर्ट्स. धावायला आवडतं भाऊजी मला. क्या बात आहे. मला खरंच धावायला खूप आवडतं. एक नंबर यार. भाऊजी, म्हणजे मी रस्त्यावर धावायला जातो ना, तर मी इतरांना सांगतो माझ्यासोबत शर्यत लावा. पण कोण शर्यत लावतच नाही भाऊजी. एका पॉइंटला वैतागलो, एकाचं पाकिट मारलं, चेन चोरली, तेव्हा सगळ्यांनी शर्यत लावली माझ्यासोबत. मी एकटा पुढे धावत होतो, बाकी सगळे मागे धावत होते भाऊजी. मी पहिला आलो, तेव्हापासून मी पहिला येतोय भाऊजी. पण पोलीस मला नेहमी पकडून घेऊन जातात. मी एवढी मेहनत करतो, मी एवढा चांगला धावपट्टू आहे, पण माझं करिअरच होत. तू ज्याला धावपट्टू म्हणतोस ना, त्याला आमच्या घरात पोरं खामतो का? काय ना करत आहे? हा स्पोर्ट्समन आहे. अरे हा चोर आहे. हा पाकिट चोरतो, चैन चोरतो, हा पण चोर आहे. कोणी परत चोर आहे. नाही भाऊजी, या सगळ्यांचं जाऊ दे. माझं काय प्रॉब्लेम आहे? मला तर जादूगर व्हायचं होतं, तरी पण मला घेऊन जातात पोलीस. काय सांगतोय? तू जादूगर आहेस? तू काय करतोस? मी काही गायब करतो. चल. हा, क्या बात आहे यार. हे बघा, हा चांगला पोरगा आहे तुमचा. तुमचा मोबाईल गायब केला मी, कळलं तुम्हाला? केली की नाही जादू? माझा मोबाईल दे. माझा मोबाईल दे. माझा मोबाईल दे. भाऊजी विकला मी तो. विकला? हास्य जत्रेमधला फात फाजील. माझा मोबाईल दे. माझा मोबाईल दे. माझा मोबाईल. माझा मोबाईल चोरला यांनी. माझा मोबाईल. हा जादूगर नाही आहे. ह्याच्या बाजूला जादूगर शब्द असा उभा लिहिला ना, तो पण शब्द मोठा वाटेल. भिकार एवढा बारका चोर नाही. माझी चोर नाही पोर. भाऊजी माझं वेगळं आहे. तुमचे 3 पोरं चोर आहेत. आता बोल बाबा. मला ना खूप मोठं वन्य फोटोग्राफर व्हायचं होतं. काय सांगतो? हो. तुला म्हणजे ते वाईल्ड फोटोग्राफी? हो. क्या बात आहे. हा खरंच वेगळा भाई, तू खरंच वेगळा यार. मग काय झालं? पण पप्पांनी मला जंगलातच नाही जाऊ दिलं. कसं सोडू? प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार? कसं सोडू त्याला जंगलात? पण आमचा विराज हा हुशार. जंगलात फोटोग्राफी नाही करायला मिळाली म्हणून काय आलं, चाळीतच फोटो सेशन केलं त्याने. हो, फोटो सेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या उघड्या फटीतनं फोटो काढले आहेत, खिडकीच्या फटीतनं फोटो काढले आहेत. बरं, काढून थांबला नाही, चाळीत प्रदर्शन लावलं माहितीये. आज चौगले आंघोळ करतानाचा फोटो, मिश्रा भाभी कपडे धुतानाचा फोटो, सुमन आणि शंकर ते झाडामागे भेटले त्याचा फोटो. अहो एवढंच काय, एक नवीन कपल आलं होतं, त्यांची फोटोग्राफी तर पण चाळीतला ना कलेची अक्कल नाही, किंमत नाही. मारलो माझ्या पोराला आणि पोलीस मागे लागलोय माहितीये. तुमच्या पोराला
उचलू उचलू आपटला पाहिजे. याला कळतं का? तुला कळतं का तू काय केलंस ते? अरे हा वाईल्ड नाही, वाईट फोटोग्राफर आहे हा. अरे आर्ट आहे त्याचा गौरव. हे कसं आर्ट? लोकांच्या आंघोळ करताना फोटो काढायचे, हे आर्ट आहे? जावई बापू मान्य आहे बघा. आता या माझ्या या 4 कच्च्या मडक्यांची जबाबदारी तुमची. अरे 4 मडकी वेळीच फोडा, कळलं का? हे सुरई, ही 4 मडकी आणि गाडो मी घरी घेऊन जाऊ? नाही, माझी सुरई पण काही कमी नाही आहे. माझ्या सुरईला जीवशास्त्राची आवड आहे. तुला जीवशास्त्राची आवड आहे? वेगळा भाऊ तिकडे असेल का? बोलले नाहीस तू मला तुला जीवशास्त्राची आवड आहे ते? अरे म्हणजे असं काही नाही यांच्यासारखं. माझ्यात उत्कंठा आहे. मला ना माणसाच्या आतड्याची लांबी मोजायची एकदा. भाऊजींची मोजूया आपण. एक मिनिट, तू व्हिडिओ काढ. तू सूर्य आणि टेप घेऊन ये जा. कुठली उत्कंठ? काय करायचं? व्हिडिओ झाला की दाखवा मला. छोटं सकट मारणार, अशी बाहेर काढणार, मोजणार आणि अशी परत आत खोचून ठेवणार. अबे तिकडे चड्डीची नाडी आहे का? काढली परत ठेवली? कळणार नाही, मी माझं लग्न मोडलं. आज पहिल्यांदा गौरव मोरे स्वतःचं लग्न मोडतोय. हे आमिर दादा वाजव रे. वा वा, मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स मध्ये. आपण विचारूया प्रसाद, काय वाटतं? वा 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 वा, फार सुंदर, फारच सुंदर. या स्किटच्या निमित्ताने एक वेगळा भाऊ नाही, एक अख्खी वेगळी फॅमिली मिळाली या मंचाला आणि त्या फॅमिलीचं प्रचंड जोरदार स्वागत. फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत सगळी. सगळ्यांचेच अटेम्प्ट खूप मस्त होते, फारच मस्त होते. फक्त विराज, मी वन्यजीव फोटोग्राफर असं म्हणताना तू केसाचं केलं, त्याचं एक लॉजिक मला सांग, म्हणजे माझं वेगळेपण जपून मला घरी जाता येईल. नाही हरकत नाही. पण विराज, कन्सिस्टंटली अटेम्प्ट करतोयस वेगवेगळे आणि सगळेजण तुला तेवढ्याच उत्साहाने सामील करून घेत आहेत. याबद्दल आज तू सगळ्यांचे आभार मानले पाहिजे असं मला वाटतं. वा वा, फॅन्टास्टिक, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, लव अँड लावणी या नाटकाच्या निमित्ताने त्यातील कलाकार म्हणजेच लावणी सम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, गौरी जाधव आणि पुष्पा सातारकर आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. आता त्यांच्या नृत्याचा आनंद घेण्याची संधी आपण सोडली नाही पाहिजे. काय? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर बघूया लव अँड लावणी या नाटकातील लावणी नृत्याची धमाल. जाईल ग झोका सांभाळतोल, जाईल ग झोका सांभाळतोल, सखे गाडाच पाणी लई खोल, सखे गाडाच पाणी लई खोल, सखे गाडाच पाणी लई खोल. जाईल ग झोका सांभाळतोल, जाईल ग झोका सांभाळतोल, सखे गाडाच पाणी लई खोल, सखे गाडाच पाणी लई खोल, सखे गाडाच पाणी लई खोल. काय मग कुठली मारायची? अहो गोटी कुठली मारायची? सांगा लवकर. मारा मारा, कुठली पण. अहो नुसतीच काय मारा, कुठली मारायची? लाल लाल. सगळ्यांना लालच कशी काय आवडते? 10 वर्षाच्या
शिकल्या खाया पान शिकल्या खाया पान नवीन शिकल्या खाया पान नित्य फेकल्या मध्ये राहण नित्य फेकल्या मध्ये राहण नाचा बोलाचा भाव पाहण नाचा बोलाचा भाव पाहण नाचा बोलाचा भाव पाहण नाचा बोलाचा भाव पाहण नाच्या पोराचा भाव पाहण नाचा बोलाचा भाव पाहण नाच्या पोर पीठी तबल्या वरती गाणं धीर धीर घेती जाईल ग झोपलं वाटोल जाईल ग झोपलं वाटोल सखी गाडाच पाणी लई 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 अहो दूर उभी का जवळ या ना मला वाटते भीती दूर उभी का जवळ या ना मला वाटते भीती बाय बाय मला वाटते भीती साजिना जडली तुम्हावर प्रीती साजिना जडली तुम्हावर प्रीती साजिना जडली तुम्हावर प्रीती दाजीर काय झालं ताई काय झालं हा काय ग दूर उभे का लांबचे लोक जवळ कशाला बोलवते असं काय करता ताई का असू दे ना अगं आपल्याकडे एवढा हँडसम पोरग आहे किती जवान आहे किती तरुण आहे कोण? दिसायला देखणं आहे कोण कोण हे बघ समोर बसलाय तिथं हा नाकाला हात लावलेला हा 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 तोच हा मला आवडतच नाही का नाहीच आवडत काय आवडत नाही काय नाहीये त्याला त्याला काय नाही हा? की त्याला नाक नाही डोळे नाही कान नाही हात नाही पाय नाही काय नाहीये त्याचे दात बा कसे असे राक्षसासारखे आहेत म्हणजे तो वासाड्या दिसतो का हो ना मग तुला कोण आवडतं रंग सावळा इश लय नको लाडात येऊ फिल्टर काय? पाडा हा आवडतो का हा ना किती छान आहे ना नीट जायचंय ना इथून ताई असू दे ना ताई राहू दे ना असं काय करतं नाहीतर मग बघाशी कमी धुलाई झाली आता डबल होईल ताई त्याचं लग्न होत नाही ना मी आहे ना इथं ते बघू तर आपण बामणाकडे चौकशी करू फिल्टर पाडा साजिला जडली तुम्हावरी प्रीती साजिला जडली तुम्हावरी प्रीती साजिला जडली तुम्हावरी नाही ग, नाही ग,
आंब्याची फुलवून गजरा बांधते हाती शिंपूने गुलाबाच पाणी फुलवावी मस्ती फुलवावी मस्ती शिंपूने गुलाबाच पाणी फुलवावी मस्ती लाज लाजून दूरे दूरे का राहता तुम्हा वाचून करमत नाही तुम्हा वाचून करमत नाही नग 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 नाही बांगडी फुटल बाई नका करू आसे ओ भलती चलती घाय नका धरू हात बांगडी फुटल बाई नका करू आसे भलती चलती घाय नका धरू हात बांगडी फुटल बाई नका करू आसे ओ भलती चलती घाय नका करू तर मंडळी हा भाग इथेच संपतोय. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा 4 वार हास्याचा सौदा.